नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, 5 विधानसभांच्या ज्या निवडणुका चालू आहेत त्यापैकी आसाम आणि केरळ या 2 राज्यांच्या निवडणुकाचं मतदान संपून गेलेलं आहे. आणि मला वाटते पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशाचं देखील मतदान संपून गेलेलं आहे. त्यामुळे बंगाल आणि तामिळनाडू या 2 राज्यांचं मतदान बाकी आहे. त्यापैकी 23 तारीखला तामिळनाडूचं एका दिवसात सगळं मतदान संपेल आणि बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातल्या काहीतरी 150-52 जागांचं मतदान व्हायचंय. त्यामुळे हळूहळू करत सगळं निवडणुकाविषयक बातम्या ज्या आहेत त्यांचं लक्ष बंगालकडे केंद्रित झालेलं आहे. आणि जसजसा मतदानाचा पहिला टप्पा किंवा दुसरा टप्पा जवळ येतोय आणि पर्यायाने 4 मेला जी मतमोजणी व्हायची त्याचा टप्पा जवळ येतोय, तसतसं राजकारणाचे रंग बदलताना आपल्याला दिसत आहेत. प्रामुख्याने या विषयामध्ये बंगालची निवडणूक महत्वाची मानली जाते, कारण बंगाल हा एकच पूर्वोत्तर भारतातला किंवा पूर्व भारतातला असा प्रांत राहिलेला आहे की जिथे भाजपचं सरकार किंवा सत्ता नाही. बाकी जवळजवळ संपूर्ण पूर्व भारत हा आज भाजपच्या पंखाखाली आलेला आहे. आणि दुसरीकडे अवघ्या 10 वर्षामध्ये बंगालमध्ये भाजपने आपले हातपाय पसरलेले. पण जवळजवळ तेवढ्याच कालखंडात एक 4-5 वर्ष आधी असेल, 15-17 वर्ष म्हणू किंवा 20 वर्ष म्हणू, काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या ममता दिदीने तिथून डाव्यांची मक्तेदारी, डाव्या आघाडीची मक्तेदारी बघता बघता इतकी मोडीत काढली की आज बंगालच्या राजकारणामध्ये डाव्या आघाडीला औषधाचंही स्थान राहिलेलं नाही. आपण म्हणतो ना ते चवीपुरतं मीठ, तसं अजूनही डावी आघाडी किंवा डावे पक्ष आणि काँग्रेस पक्ष हे 2 पक्ष किंवा 2 गट बंगालच्या राजकारणात आहेत, पण इतके नाममात्र आहेत की त्यांची कुठच्याही काय तो ओपिनियन पोल किंवा एक्झिट पोल याच्यात देखील दखल घेतली जात नाही. कारण गेल्या साधारणतः 7-8 वर्षामध्ये भाजपने इतकी मुसंडी मारलेली आहे 2019च्या लोकसभा निवडणुकीनंतर की भाजप हा बघता बघता बंगालचा 2 नंबरचा पक्ष झाला. आणि 5 वर्षापूर्वी विधानसभा निवडणुकीत भाजपने थेट सत्तेला गवसणी घालण्यापर्यंत झेप घेतली होती. पण थोडक्यात ममता दिदी बचावल्या. प्रामुख्याने मुस्लिम वोट बँकमुळे ममता दिदी बचावल्या आणि त्यामध्ये डावी आघाडी आणि काँग्रेसचा सुपडा साफ झाला. पण त्यानंतर जो अतिरेक झाला, हिंसेचा अतिरेक झाला, भाजपला मत देणारे, भाजपसाठी काम करणारे भाजपचे कार्यकर्ते किंवा नेते जे कोणी स्थानिक पातळीवर होते त्यांच्या बाबतीत ममता दिदीच्या तृणमूल काँग्रेस पक्षाच्या गुंडांनी इतकं थैमान घातलं की 5,000 पेक्षा अधिक कुटुंबांना, परिवारांना आपलं घरदार सोडून आसामला पळ काढावा लागला होता. अर्थात सत्तेत परत आलेल्या ममता दिदींना देखील नव्याने मूळ धरणाऱ्या भाजपवर सूड उगवायचा होता आणि त्यामुळे त्यांच्या हातात असलेल्या प्रशासनाने भाजपच्या तक्रारी, भाजपच्या कार्यकर्त्यांच्या तक्रारी याची दखल घेतली नाही. आणि ज्या वेळेला असं होतं तेव्हा आपोआपच
तुमचं प्रशासन तुमच्या हातून सुटायला लागतं. त्याचप्रमाणे पक्ष संघटना सुद्धा हळूहळू बेताल व्हायला लागते आणि त्याचे परिणाम 5 वर्षांनंतर दिसतील असं मी आणि अनेकांनी म्हटलेलं होतं आणि आता त्याचे परिणाम दिसायला लागलेले. बघता बघता बंगाल 5 वर्ष पुढे आलेलं आहे आणि 5 वर्षामध्ये बंगालमधल्या भाजपच्या कार्यकर्त्यांची हिंमत वाढलेली आहे, भाजपची संघटना वाढलेली आहे आणि त्याच्याही पेक्षा मोठी गोष्ट म्हणजे 5 वर्षापूर्वी सुद्धा ममताविषयी किंवा तिच्या तृणमूल काँग्रेस पक्षाविषयी थोडाफार आशावाद जो बंगालच्या मध्यमवर्गीय आणि हिंदू समाजामध्ये होता, तो सुद्धा आशावाद हळूहळू करत लोप पावला. प्रामुख्याने संदेश खालीची घटना, त्या एका मेडिकल कॉलेजमधल्या डॉक्टर मुलीवर झालेला अत्याचार, तिची झालेली हत्या आणि अगदी अलीकडे मालदा वगैरे भागामध्ये SIRच्या निमित्ताने न्याय अधिकारी, मॅजिस्ट्रेट वगैरे यांच्यावर आलेला प्रसंग, यातून एक गोष्ट साफ झाली की ममता दीदीकडून आता बंगालमध्ये सर्वसाधारण मताची जी लोक होती त्यांना काडी मात्र आशा उरलेली नाही. आणि त्यामुळे असा वर्ग जेव्हा परिवर्तनाला तयार होतो तेव्हा मग सत्तेत बसलेल्यांचं सिंहासन हलायला लागत असतं. ममता दीदीला त्याची जाणीव झालेली आहे. पण गंमत अशी असं की आपला देश हा साधारणतः 2014 नंतर म्हणजे मोदी पंतप्रधान झाल्यापासून असा दुभंगलेला आहे वैचारिक आणि बौद्धिक पातळीवर की आपल्यावर बलात्कार झाला तरी पुरोगाम्याने बलात्कार केलाय ना, तो चांगला आहे असं म्हणण्याची एक पुरोगामी प्रवृत्ती जी उदयाला आलेली आहे. त्यामुळे माध्यमात बसलेल्या बहुतांश पुरोगाम्यांनी याही परिस्थितीत ममता परत एकदा प्रचंड बहुमताने कशा निवडून येतील याचा डंका पिटलेला आहे. आणि तो बघितला गेले 1-1.5 महिना तरी SIRची जी काय निवडणूक याद्या दुरुस्त करण्याची प्रक्रिया चालू होती आणि त्याच्या विरोधात ममता दीदीने रस्त्यावर उतरून जे आंदोलन चालवलेलं होतं, या पार्श्वभूमीवर ममता दीदीचा जो डंका 4-6 महिने माध्यमातून आणि बौद्धिक क्षेत्रामध्ये पिटला जातोय, तो बघितल्यानंतर मला 6-8 महिन्यापूर्वी महाराष्ट्रातल्या महापालिका आणि स्थानिक संस्थांच्या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे ठाकरे ब्रँडचा डंका पिटला जात होता त्याची आठवण झाली. गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यामध्ये म्हणजे 9 महिन्यापूर्वी साधारणतः आपण म्हणू 9 महिन्यापूर्वी, नेमकं सांगायचं 5 जुलै 2025 मुंबईच्या वरळी 2 या एका भव्य सभागृहामध्ये दुरावलेले 2 दशकं दुरावलेले 2 ठाकरे बंधू राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. ती एक नाट्यमय घटना म्हणून लोकांसमोर पेश करण्यात आली. थेट सगळ्या वृत्तवाहिन्यांवरून त्याचं लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आलं आणि तिथून जो ठाकरे ब्रँडचा डंका वाजायला सुरुवात झाला तो मला वाटतं 15 जानेवारी महापालिका निवडणुकांच्या मतमोजणीपर्यंत चालू होता. आणि त्यात मुंबई महापालिका सुद्धा ठाकरे बंधूंच्या आणि ठाकरे ब्रँडच्या हातून निसटली. त्यानंतर हळूहळू करत तो ठाकरे ब्रँडचा डंका ओसरत गेला, ऐकूही नसा झाला. आता कोणी ठाकरे ब्रँड हा शब्द माध्यमामध्ये वापरत सुद्धा नाहीत. पण जोपर्यंत मतमोजणी होऊन भाजप हा मुंबई महापालिकेत सर्वात मोठा पक्ष आणि भाजप अधिक शिंदेची शिवसेना मिळून त्यांना बहुमत मिळेपर्यंत ठाकरे ब्रँड म्हणजेच मुंबईचा प्राण ही जणू काय एकूणच पुरोगामी माध्यमांची भूमिका होती, पुरोगामी नॅरेटिव्ह होता. आज त्याच पुरोगाम्यांना पूर्णपणे विसर पडलेला आहे.
पण मतमोजणी होऊन निकाल समोर येईपर्यंत मुंबईला ठाकरे ब्रँड शिवाय पर्याय नाही. कदाचित ठाकरेंच्या हातून महापालिका गेली तर मुंबई ट्रेन बंद पडतील, मुंबईच्या हवेतला ऑक्सिजन संपून जाईल, मुंबईचे लोक पाण्याअभावी तडफडून मरतील. इतक्या टोकाच्या प्रतिक्रिया याव्यात अशा स्वरूपाची वर्णनं ठाकरे ब्रँडचं कौतुक म्हणून केली जात होती. काय होईल मुंबईचं, ठाकरेंशिवाय मुंबई ही कल्पना असह्य आहे, असं बोलणारे सुद्धा महावाग आपण बघितलेले. पण 1985 मध्ये ठाकरे यांच्या हाती पहिल्यांदा एक हाती महापालिकेची सत्ता येण्यापूर्वी मुंबई होती का? शिवसेनेची स्थापना 1966 साली झाली, त्याच्या आधी मुंबई पालिका होती का, मुंबई महानगर होतं का, असाही प्रश्न विचारणं भाग आहे. पण तो ह्या अशा प्रचारकांना कोणी विचारायचं? आणि म्हणूनच मग ठाकरेंशिवाय मुंबई असू शकत नाही हे बोलणारे होते. आज ते विसरून गेलेत की ठाकरे पराभूत झालेत, महापालिका ठाकरेंच्या हातून गेलीय. तसंच ती मानसिकता असलेले जे पत्रकार असतात, जे विश्लेषक असतात, ते जगाच्या पाठीवर सगळ्या देशांमध्ये, सगळ्या समाजामध्ये आढळतात. आणि म्हणूनच आज ज्या लोकांना बंगालच्या विधानसभा निवडणुकीत ममता दिदीचा पराभव होणं अशक्य वाटतं, त्यांनाच 15 वर्षापूर्वी डाव्या आघाडीचा बंगालच्या निवडणुकीत पराभव होईल ही किती अशक्य कोटीतली गोष्ट वाटत होती, हे आत्ताही त्या काळातल्या बातम्या तपासल्या तर तुम्हाला बघता येईल. 1977 पासून आणीबाणी उठल्यानंतर झालेल्या निवडणुकीपासून 2011 पर्यंत सतत आणि सलग 4 डाव्या पक्षांची आघाडी, जिला डावी आघाडी, लेफ्ट फ्रंट म्हटलं जायचं, ती बंगालमध्ये 34 वर्ष सत्तेत होती. आणि अशा पद्धतीत सत्तेत होती की त्यांच्या विरुद्ध लढायची हिंमत कोणी दाखवत नव्हता. डावी आघाडी 77 मध्ये सत्तेत येईपर्यंत बंगालमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री होते, मला वाटतं सिद्धार्थ शंकर राय नावाचे मुख्यमंत्री होते, आणि त्यांना हरवणं अशक्य वाटत होतं. पण आणीबाणी नंतरच्या काळात त्यांचा पराभव झाला आणि ज्योती बसू जे मुख्यमंत्री झाले ते जवळजवळ 25-27 वर्ष मुख्यमंत्री होते. आणि पुढल्या काळात लोकसभा, विधानसभा, स्थानिक निवडणुका अशा प्रकारे डावी आघाडी जिंकत होती की डाव्या आघाडीला आता बंगालमधून हटवणं केवळ अशक्य आहे असं म्हटलं जात होतं. अगदी काल परवा म्हणजे 2014च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाचा उमेदवार केला, तेव्हा हा प्रश्न विचारला जात होता, पूर्व भारतात भाजपचं काय आहे, आसाम, बंगाल भाजपचं काय आहे, ओडिशा भाजपचं काय आहे. आणि म्हणूनच 2011 मध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये 15 वर्षापूर्वी ममता दिदी डाव्या आघाडीचा पराभव करतील आणि डाव्या आघाडीचे मुख्यमंत्री त्यांच्या स्वतःच्या विधानसभा मतदारसंघात पराभूत होतील, बुद्धदेव भट्टाचार्य, हे पण कोणाला वाटत नव्हतं, पण झालं. पण असा प्रसंग जेव्हा येतो, अशी पाडी जेव्हा येते, अशा प्रकारची सुनामी किंवा एक लाट येते, त्या लाटेमध्ये सगळे नॅरेटिव्ह उद्ध्वस्त होईपर्यंत ते अशक्य कसं आहे हे बोलणाऱ्या लोकांची गर्दी कमी नसते मित्रांनो. आणि म्हणून मी महापालिकेचं, मुंबईचं उदाहरण दिलं. ठाकरे बंधूंनी 29 पैकी फक्त मुंबई महापालिकेत लक्ष केंद्रित केलं होतं आणि तरीही ते पराभूत झाले. आज ममता दिदीची अवस्था नेमकी तशी आहे. बाकीचा बंगाल सोडून द्या, ते काय मालदा, मुर्शिदाबाद, मुस्लिम 30% वगैरे सगळं बाजूला ठेवा. ममता दिदींचं जिथे वास्तव्य आहे, त्यांचं वडिलार्जित घर, निवासस्थान आहे भवानीपूर, त्या मतदारसंघात सुद्धा ममता दिदी
हरण्याची शक्यता काही लोक व्यक्त करायला लागलेले आहेत. पण तरीही स्वतःला राजकीय विश्लेषक म्हणवणारे ममता दिदीची सत्ता जाणं अशक्य आहे हा आपला ठेका सोडायला तयार नाहीत. आणि म्हणून मला ज्या ज्या बातम्या येत आहेत त्या मी समजून घेण्याचा, त्याचं विश्लेषण करायचा प्रयत्न करतोय. तेव्हा माझ्या लक्षात एक गोष्ट यायला लागली की ममता दिदीचा पराभव हा मुंबईच्या ठाकरे ब्रँड प्रमाणे होणार आहे. जी गोष्ट मुंबईमध्ये आपण किंवा महाराष्ट्राच्या स्थानिक निवडणुकांमध्ये ठाकरे ब्रँडची बघितली, एक परभणीमध्ये शिवसेना उबाठाचा महापौर होऊ शकला आणि तो सुद्धा मुस्लिम करावा लागला. आणि मुंबईत तर हरुण खान नावाचा मुस्लिम महापौर शिवसेना देईल असा धाक भाजप घालत होता. आज बंगालची अवस्था मला नेमकी तशी वाटते. ठाकरे ब्रँड हा बघता बघता पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. तसंच आपल्याला 4 मेला 5 विधानसभांच्या निवडणुकांची मतमोजणी होईल तेव्हा बघावं लागणार आहे. याविषयी माझ्या मनात शंका नाही, कारण मी जे काय बंगालच्या निवडणुकीविषयी माझं असेसमेंट केलेलं आहे, अंदाज बांधलेला आहे, त्याच्यात ममता दिदी हरणार हे तर मी गेले 2 महिने सांगतोय. तृणमूल काँग्रेस बंगालच्या विधानसभा निवडणुकीत पराभूत होणार हे मी गेले 2 महिने सांगतोय. तो माझा अंदाज नवा नाही. माझा नवा अंदाज असा आहे की ममता दिदी भवानीपूर या आपल्या राहत्या घराच्या मतदारसंघामध्ये पराभूत होतील. आणि त्यापेक्षाही मोठी गोष्ट, ममता दिदीच्या पक्षाला बंगाल विधानसभेमध्ये 100 सुद्धा जागा मिळणार नाहीत. हे ज्यांना अशक्य वाटतं त्यांनी सत्तेत बसलेल्या आणि 200हून अधिक आमदार असलेल्या 2011च्या डाव्या आघाडीच्या मुख्यमंत्र्यांची अवस्था आणि विधानसभेतली तेव्हाची डाव्या आघाडीची संख्या बघावी. डावी आघाडी सुद्धा 200 पेक्षा अधिक आमदार घेऊन सत्तेत बसलेली होती आणि तरीही पराभूत झाली. मुख्यमंत्री सुद्धा पराभूत झाला. मुंबईत ठाकरे ब्रँड आणि बंगालमध्ये ममता ब्रँड हे एकाच मार्गाने वाटचाल करतायत असा माझा अंदाज आहे. 4 मेला जेव्हा मतमोजणी संपेल किंवा बहुतांशी पूर्ण झालेली असेल तेव्हा चित्र तुमच्या समोर स्पष्ट होईल. मी आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.